शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे की आपली जी मक्का पेरणी आहे ते आपल्याला नेमकं कशा पद्धतीने करायची आहे. ट्रॅक्टरने मक्का पेरावी की हाताने टाकावी ती संपूर्ण माहिती तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला असतो की ट्रॅक्टरने मक्का पेरल्याच्या नंतर आपली जी मक्का आहे ती व्यवस्थितपणे उतरत नाही. आपली जी मक्का आहे ती सक्सेस होत नाही आणि आपली जी हाताने मक्का टाकतो आपण ती टाकल्याच्या नंतर आपली जी मक्का आहे ती सक्सेस होते आणि आपलं जे मक्काचं ॲव्हरेज आहे ती व्यवस्थितपणे येते. ते संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येत राहील. तर मग चला व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो आता इथे आपली जी पेरणी आहे ती चालू झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण ट्रॅक्टरने पेरणी करीत आहे. कारण की शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न होता की ट्रॅक्टरने पेरणी केल्याच्या नंतर आपली पेरणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपण काय केलेलं आहे आपल्याला जी मक्का आहे ती 2 एकर टाकायची आहे. त्यामुळे आपण 1 एकर जी मक्का आहे ती ट्रॅक्टरने टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात 1 एकर मक्का इथे ट्रॅक्टर पेरीत आहे. ट्रॅक्टर या अशा पद्धतीने आपली मक्का टाकीत आहे तुम्ही बघू शकतात. आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकतात 1 एकर जी मक्का आहे ते आपण इथे हाताने टाकणार आहे. इथे आपण सऱ्या पाडून घेतलेल्या आहे आणि हाताने मक्का टाकायचे काम आपले चालू झालेले आहे. शेतकरी असे म्हणत होते की हाताने मक्का टाकल्याच्या नंतर आपली जी मक्का आहे तिचं जे ॲव्हरेज आहे ती व्यवस्थितपणे येते आणि मक्काचं जे कणीस आहे ते मोठे येते. तर मित्रांनो आता हाताने मक्का टाकल्याच्या नंतर दाट होत नाही ते असे शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न होता. आणि ट्रॅक्टरने मक्का टाकल्याच्या नंतर आपली मक्का आहे ती पातळ होते किंवा दाट होते किंवा जे आपलं कणीस आहे ते व्यवस्थित येत नाही. मित्रांनो त्याला जे दाणे आहे ते कमी येतात ट्रॅक्टरने मक्का पेरल्याच्या नंतर. त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण विषय असा केला आहे की एक साईडला तुम्ही बघू शकतात 1 एकरचा जो प्लॉट आहे तिथे आपण ट्रॅक्टरने मक्का पेरून घेतलेली आहे. आणि दुसरी साईडला तुम्ही बघू शकतात 1 एकरचा जो प्लॉट होता तिथे आपण हाताने मक्का टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की हाताने मक्का टाकलेली की ट्रॅक्टरने टाकलेली कोणती पेरणी भारी आहे ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. कारण की आपली जी मक्का आहे ती उतरल्याच्या नंतर आपण व्हिडिओ बनवणार आहे. हाताने पेरलेली मक्का कशी उतरली आणि ट्रॅक्टरने पेरलेली मक्का जी आहे ती कशी उतरली. आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की ट्रॅक्टरने मक्का पेरल्याच्या नंतर मक्का व्यवस्थित होत नाही आणि हाताने पेरल्याच्या नंतर आपली मक्का सक्सेस होते. ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की कोणती पेरणी सक्सेस आहे. धन्यवाद.